डावाला सुरुवात, पहिला चेंडू, पहिलाच बॉल पायावरती टाकला होता, सुंदररित्या चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेट मध्ये, सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील जी सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो 2 धावेंच्या सहाय्याने संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश झालाय, संघाचा अकाउंट ओपन झालंय आणि धावफलकावरती धावा नोंदवल्या जातील, त्या 2 धावा. कुणाल पवार आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1 घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 2 षटकांचा पॉवर प्लेचा बंधन, त्यामध्ये आपण पाहतोय कुणालला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी दिली. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, अक्रॉस द बाट फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, दुसऱ्या टप्प्यावरती मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जाईल, फील्ड केला जाईल, वेगवान फेकी आहे. त्यानंतर आपण पाहतो इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नाही, केवळ यावेळी एका सिंगल वरती समाधान मानलं, एका धावेवरती यावेळी समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने एका पावलाने संघाचा धबलका आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धबलकावरती 3 धावात. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच जे लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. साहिल सर आणि त्यांची संपूर्ण टीम माझं नक्कीच एक चांगलं काम या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत करताना पाहायला मिळाली. आज आपण पाहिलं ड्रोनच्या साईने देखील या मैदानावरती काही क्षण जे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातात. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथे धावेसाठी नकार कळवला, माघारी पाठवलं फलंदाजाला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय संग्रामचा प्रयत्न होता धावेसाठी, परंतु अविनाश रामगुडे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती संयम दाखवलाय, सन्मान दिला, चेंडूला शांतता बाळगली. शांत सुरुवात मैदानाच्या मध्ये नक्कीच जी डावाच्या सुरुवातीला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा अक्रॉस द बॅट, शांतता बाळगली, परंतु अविनाश रामगुडे सांगतोय आम्ही शांत दाखवलं जरी असलं तरी अशांत करणारी फटकेबाजी ताकद आमच्याकडे. चेंडू सीमा पार, हा येतोय षटकार, चौकार, माफ करा चौकार. पाहायला मिळाला आणि आलेल्या या 4 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती शांतता दाखवली, संयम बाळगला, सन्मान दिला, परंतु त्यानंतर अशांत करणारा स्ट्रोक अविनाश रामगुडेच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या मध्ये या षटकातील जे झालेले आहेत. हा चेंडू उकट करायचा होता, परंतु यावेळी अपेक्षित पेक्षा जास्त उंची तिथे नक्की चेंडूने प्राप्त केली. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होऊ शकला नाहीये. मैदानाच्या मध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो आपण पाहतोय संघाचा धबलक मात्र स्थिर ठेवेल. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्फत कुणाल पवार षटक क्रमांक 1 मधील शेवटचा चेंडू मैदानाच्या मध्ये घेऊन तयार. पुन्हा एकदा शपल बरेचसे झाले, क्रीजचा चांगला वापर केला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, कॅप मात्र यावेळी मिळाली नाही आणि मैदानाच्या मध्ये हा चेंडू देखील मैदानाच्या मध्ये डॉट येईल. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. बघा, आयोजन कमिटीच्या वतीने ज्या टीम्स आज 8 टीम खेळणार आहेत त्या 8ही टीमसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्या टीमची मॅच होईल किंवा ज्या टीमला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जे आमची आयोजन कमिटी आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ज्या टीम्स खेळणार आहेत त्या टीमसाठी इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मॅचकडे आपण लगेचच वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये कुणाल यांनी केलेली गोलंदाजी आणि अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून आलेली चौकारबाजी देखील आपण पाहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा कुणाल यांनी खर्च केला, तर षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगर. हा, 8ही टीम आहेत. त्या जिंकलेल्या 4 आहेत आणि हारलेल्या 4 असतील ना तरी जेवून जायचं. 8 टीमला जेवण आहे नाही का. जे 8 आहेत ते मग ते जिंकलेले कोण असतील आणि हारलेले कोण असतील. जिंकणारे पोट भरून जेवतील, हारणारे देखील पोट भरून जेवून जा, असं आयोजकांनी नियोजन केलेलं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती डावखुऱ्या शैलीचा फिरकीचा जादूगर चेतन बाटे इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. कित्येक वर्ष या खेळपट्टीवरती त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
जे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अविनाश रामगुडे आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर संग्राम पोकळे इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पहिला चेंडू इथे बॅट वरतून हलकासा ब्रश, बॅटच्या आतल्या बाजूवरून चेंडू ब्रश होतोय, लेमन कट, परंतु त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक चांगला चेंडू इथे चेतन भाटे यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. मातीची खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती चेंडू वळवण्याची ताकद जर आपण पाहिलं तर चेतन भाटेकडे आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा इथे घेतोय आणि प्रत्येक वेळेसच बॅटरला अडचणीत आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला भला मोठा केलाय प्रहार, बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार 6 धावा. MM अकॉस्टिक म्हटल्यानंतर साऊंडची क्लिअरिटी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आता गाणी वाजणार आणि आपल्याला वाजवायची संधी देखील मिळणार, कारण चौकार षटकारांच्या वर्षाव इथे मैदानामध्ये होऊ लागलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. उलटा पुलटा सरळ हाताने धावा आल्या, प्रयत्न उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हा स्विचिड आहे ना, हा फटकाच असा आहे, बना तो आबाद नाही तो बर्बाद. इथे चेंडू निर्धाव म्हणजेच बर्बाद केला जातोय. एक षटकार आलाय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. या 3 चेंडू मध्ये 6 धावा चेतन भाटे यांनी खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. तांबडा पांढरा झणझणीत बॉलला खेळून काढलाय खणखणीत सीमारेषेच्या बाहेर, लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावा. धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 19. 4 चेंडू हाताळले, 4 मध्ये 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल वेगवान आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 20. पहिल्या षटकामध्ये 7 तर आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 13 धावा इथे चेतन भाटे यांनी खर्च केल्यात. त्यामध्ये 2 षटकार, 1 सिंगल, 2 चेंडू निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्ले क्रमांक 2 हे षटक आणि त्या षटकातील शेवटचा चेंडू P2 मधील शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल. डीप मिड विकेट, डीप वाईडिश लॉंग ऑनचा खेळाडू इथे तैनात केलाय. शेवटचा चेंडू आहे. 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. अविनाश रामगुडे इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. इथे देखील आडव्या बॅटचा वापर. शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल बाउंड्री लाईनच्या लगोलग. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 11च्या सरासरीने इथे धावसंख्या होते ती 22. षटक क्रमांक 2 चा खेळ, 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 22 धावा झाल्यात. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. माझ्याबरोबर समालोचन कक्षामध्ये मॅन फ्रॉम मुळशी, मुळशीचा एक दमदार आवाज तुषारजी गवारे सर आमच्या बरोबर जोडले जात आहेत. गेले 4 दिवस या स्पर्धेशी ते जोडले गेलेत आणि इथून पुढचे देखील आज आणि उद्या ते देखील आपल्या बरोबर जोडले जातील. त्यांचं देखील समालोचन आपण या अगोदरच्या स्पर्धेमध्ये, या अगोदरच्या मॅच मध्ये ऐकलेलं आहे. 22 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपला 11च्या सरासरीने. त्यामध्ये चौकार षटकारांचा वर्षाव देखील झालाय. काय सांगाल सर, 2 षटकं झालीत, 22 धावा झाल्यात, अजूनही पुढची 4 षटकं आहेत. पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल? पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये मोमेंटम बनवली, शांतता बाळगली, चेंडू पॅटवरती घेतले, संयम दाखवला, एकेरी धावा मिळवत सुरुवात तर केली. परंतु षटक क्रमांक 2 जसे मात्र पॅटवरती नक्की चेंडू यायला सुरुवात झाली, जसे फलंदाज सेट झाले तसं आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाले आणि एक मोठ्या धाव फलकाच्या दिशेने आता फलंदाजाने वाटचाल नक्कीच फलकाला करून दिली. तर पाहायचं तिसऱ्या षटकामध्ये पण पाहतोय पुन्हा आता गोलंदाजी करण्यासाठी कुणाल पवार या गोलंदाजाचा वापर केला. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या, केवळ 7 धाव्यांचं पहिलं षटक टाकलं, त्या गोलंदाजाला आपण पुन्हा आता षटक क्रमांक 3 मध्ये पाहतोय. हा चेंडू पहिल्याच बॉलवरती स्वागत
पहिला चेंडू पाठवलाय संग्रामने सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. मध्ये जरूर कमी खर्ची गोलंदाजी कुणालने केली, परंतु या षटकात तो दाखल झालाय आणि पहिल्याच बॉलवरती संग्रामने मात्र एक प्रचंड मोठा प्रहार केला. प्रचंड मोठा एक बिग हिट पाहायला मिळाला संग्रामच्या बॅटमधून. षटकाराने या षटकाला जे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. नक्कीच आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार, कुणाल यांच्या गोलंदाजीवरती जे आक्रमण चढवलं गेलं. संग्राम पोकळे प्रामुख्याने जर पाहिलं तर हॉकीचा चांगला खेळाडू आहे. महाराष्ट्राच्या टीम मधून त्याला खेळताना आपण पाहिलेलं आहे, परंतु क्रिकेट देखील जीवाभावाचा आहे. गोलंदाज पुन्हा यावेळेस अक्रॉस द बॅट. चेंडू पोहोचेल सरळ आउट ऑफ द पार्क. बिग हिट, बिग ब्लास्ट. चेरन षटकार. संग्राम पोकळे याच्या बॅट मधून प्रामुख्याने हॉकीचा खेळाडू आहे, परंतु क्रिकेट काय वेगवान फटकेबाजी आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम इथे केला जातोय. आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. अगदी फिट कार्यक्रम केलाय. आखूड टप्प्याचा चेंडू ज्या ज्या वेळेस हाताळला जाईल त्या वेळेस त्या चेंडूवरती प्रहार केला जाईल. 6 धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 34. पुढचा चेंडू लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकारच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे संग्रामच्या बॅटमधून आलेत. पुढील चेंडू. यावेळी देखील आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळी आपण पाहतोय वाईड लाईन धरून मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाने टाकलाय. अगदी आपण पाहतोय ब्रह्मास्त्राचा वापर केला. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होऊ शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे टॉट येताना पाहायला मिळेल. संग्राम देखील आज सांगतोय रोहन दादांनी मात्र जो क्रिकेटचा महान संग्राम सगळ्यांच्या भेटीला आणलाय ना, त्या क्रिकेटच्या महान संग्रामामध्ये मात्र मला देखील माझ्या नावाप्रमाणे संग्राम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करायची आहे. पुन्हा आता वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु यावेळी सुंदररित्या फटका खेळ आला. कार्पेट क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मध्ये पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच सजवलं, परंतु फेकी खराब कलेक्शन तिथे होऊ शकत नाही. बॅकअपचा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. ज्या प्रकारचा आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळतात, ज्या प्रकारे मात्र फलंदाजाने धावफलकाला गती प्राप्त करून दिली आहे, त्या प्रकारे जर मात्र संघाचा फलक धावत असेल ना, तर क्षेत्ररक्षकांना इथे धावा रोखण्यासाठी देखील प्रयत्न करायचे. परंतु इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. शैलेश सर काय सांगाल, ज्या प्रकारे फलंदाजाने रिदम धारण केलंय, तर क्षेत्ररक्षकाला इथे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करावं लागेल? लिमिटेड ओव्हर्स म्हटल्यानंतर तुम्हाला अशी फटकेबाजी प्रामुख्याने पाहायला मिळते आणि संग्राम पोकळे या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्याला सिंगल डबल मध्ये जास्त करून इंटरेस्ट नसतो. त्याच्याकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके देखील आहेत आणि विस्फोटक बॅटिंग करणं हा स्वाभाविक गेम आहे आणि तो पाहायला देखील मिळतोय. यावेळेस मात्र तिथे बॅटची कडा. यावेळी देखील आक्रमण करायचं होतं, परंतु गोलंदाज सांगतोय आम्ही देखील काही कच्च्या गोडीचे चेले नाही. एसटी रक्षकाचा एक सुंदर झेल आणि ते पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज जाईल माघारी. इथे आपण पाहतोय संग्राम पोकळे बाद होत आहेत. एक मोठा धक्का इथे संघाला बसतोय. निलेश धमिष्ठे प्रतिष्ठान या संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. संग्राम पोकळे त्या ठिकाणी बाद होतोय, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं ना, तर कुणाल पवार यांनी हाताळलेला अगदी फुल्लर लेनचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची आतल्या बाजूवरून जो ब्रश होतोय, तर यष्टांच्या मागे आपण गोलंदाजाचं ज्याप्रमाणे कौतुक केलं ना, त्यापेक्षा जास्त कौतुक यष्टीरक्षकाचं करावं लागेल. अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड अप्रतिम असा झेल त्या ठिकाणी टिपताना आपण पाहिलाय. झेप घेऊन चेंडूला तिथे कलेक्ट केलाय आणि ठाऊक आहे एक विस्फोटक बॅटर त्याला संधी देऊन चालणार नाही. विकेट त्या ठिकाणी प्राप्त करावी लागेल. संग्राम पोकळे बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. द सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, शरीर यष्टीवरून तुम्हाला कळलंच असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय किरण पोकळे. अजून एक विस्फोटक बॅटर. एक गेला की दुसरा धुरंधर इथे मैदानामध्ये दाखल होईल. आपण त्याच गोष्टीची चर्चा करतोय. पुढचा चेंडू किरण. गोलंदाज गोलंदाज मार्कवरती पुन्हा
पहिल्याच बॉलवरती ताकद दाखवायची होती, परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी यष्टांच्या जवळून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. दादांच्या हातामध्ये आपण पाहतोय जिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये विसावला जातोय, कोणत्याही प्रकारची धाव तिथे आली नाही. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं, बिगिट खेळायचं होता, परंतु बॅट आणि बॉलचा न झालेला संपर्क चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. यष्टांच्या मागे आपण पाहतोय दादा आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अवीर रामगुडे. बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन दिग्गज संघ आहे. दोन्ही खेळाडूंनी मात्र कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत आणि प्रेक्षकांना नक्कीच या दोन खेळाडूंमध्ये एक बिग बॅटल जी नक्कीच पाहायला मिळणार आहे. हा नक्कीच आपण पाहिलं तर अविनाश रामगुडे, दादा गायकवाड हे सर्व खेळाडू एकत्रच आपण खेळताना पाहिलेले आहेत. कित्येक वर्ष या खेळाडूंच्या नावाचा दबदबा पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आणि इथे आपण पाहिलं तर ते खेळाडू 36 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 धावींची सरासरी आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 7 होता, त्यानंतर मात्र जी विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली दुसऱ्या षटकापासून आणि त्यामध्ये संग्राम पोकळे यांचा नावाचा जो आपण सातत्याने उच्चार करतोय. कारण जे षटकार आपण पाहिले ना तर अगदी आउट ऑफ दी पार्क, अगदी मैदानाच्या बाहेर दूरवरती गेले, परंतु ते बाद झाल्यानंतर पाहूया इथे गोलंदाज काहीसे कमबॅक करतील का. 12 धावा प्रत्येक षटकामध्ये इथे आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एकच बॅटर इथे बाद झालाय. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे निलेश डमिश ते प्रतिष्ठान या संघाकडे. प्रामुख्याने धायरी भागातील हे खेळाडू आहेत आणि एक चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या खेळाडूंचा देखील झालाय. आणि प्रामुख्याने या संघामध्ये अविनाश रामगुडे अशा एक नावाजलेल्या जुन्या जाणत्या खेळाडूचा भरणा, त्यामुळे यांचा संघ देखील मजबूत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अप्पर इंदिरानगर भागातील हे सर्व खेळाडू अशोक गायकवाड, त्याचबरोबर सागर शेडके, चेतन भाटे, कुणाल पवार, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर पिंटू भाऊ मांगडे, हे सर्व खेळाडूंनी परिपूर्ण असलेला संघ. इथे आकाश काळे देखील आहेत, आकाश मोरे देखील आहेत. मला वाटतं आज आकाश काळे खेळताना पाहायला मिळाले नाहीयेत. सागर आहे. एक चांगली टीम इथे देखील मैदानामध्ये आणि या संघाचा देखील खेळ आतापर्यंत सुरेखरित्या झालाय. त्याचमध्ये आपण पाहिलं तर कमिला भरती आहे. झहीर खान इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. 14 मिनिटं झाली आहेत, 3 षटकं झालेली आहेत आणि उरलेली 3 षटकं तुम्हाला निर्धारित वेळेतच पूर्ण करावी लागतील, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तर लिजंड खेळाडू आहे. वयाची 40 पहिला इनिंग मध्ये आपण पाहिले त्यांनी जी कारकीर्द या क्रिकेट कारकिर्दीमध्ये गाजवली आहे, परंतु वयाची 40 उलटल्यानंतर आयुष्याची दुसरी इनिंग ज्यावेळेस चालू झाली, तोच जोश आणि तीच गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानामध्ये साकारतायत. गोलंदाजी मार्कवरती महाराष्ट्र पोलीस व्हीआयपी स्क्वॉड मध्ये कार्यरत असणारे झहीर खान इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. तर समोर असतील तितकेच लेजंड खेळाडू अविनाश रामगुडे. पाहूया चौथ्या षटकाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाते. पहिला चेंडू फुलर लेनचा मैदानाच्या आतमध्ये लॉंग मध्ये खेळून काढला. लोंदी कार्पेट जमल्या समांतर खेळलेला हा स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय नक्कीच इथे ब्रह्मास्त्राचा वापर केला. अगदी बुंदट टाकला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपला अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज झहीर खान यांचा. पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगला पाहायला मिळेल. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये ते स्कोर कार्ड वाढेल. धवलकरवरती धावा आहेत त्या 37 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूने अलमभाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन, त्यांच्या विरोधामध्ये सचिन मेंगडे स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी. या दोन संघांमध्ये नंतरची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे मित्रांनो टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लॉंगर मध्ये आपण पाहतो तिथे मैदानाच्या चेंडू खेळून काढला जाईल. पुन्हा आलेली एक सिंगल आहे. झहीर खान आपण पाहतोय नक्कीच प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आणि आपल्या अनुभवाचा वापर तो नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये करतात. महत्वाची मॅच आहे. इथून पुढे जर सामना जिंकला तर इथून पुढच्या फेरीमध्ये, परंतु पराभूत जर झाले तर संघाचा प्रवास इथेच संपणार आहे. त्यामुळे अनुभवाचा चांगला वापर इथे करावा लागेल. तुम्ही किती उन्हाळे पाहिले त्यापेक्षा त्या उन्हाचे किती चटके सोसले, किती पाऊस काळे पाहिले त्यापेक्षा त्या पावसामध्ये किती चिखल तुडवत विजयाच्या वाटा शोधल्या हे महत्वाचं. असं अनुभव किती आहे आणि त्या अनुभवाचा किती योग्य रीतीने वापर जो मैदानाच्या आतमध्ये आता खेळाडू करेल हे महत्वाचं असं. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त अवांतर धाव जी मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. 39 धावा आतापर्यंत झाल्यात. स्वैर मारा इथे केला जातोय आणि खऱ्या अर्थाने एखादा स्वैर मारा करणं देखील गरजेचं आहे, कारण बॅटरच्या रेंज पासून इथे दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. हा चेंडू मात्र शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चूक होते.
नजर हटी और दुर्घटना घटी, हो गई गलती। लोकांना समजेल आणि आपल्याला समजेल असेच गाणी वाजवा, नाही का? नाहीतर इथे काय घडलं ते सगळे इथे बघत होते, नक्की काय बोलले आणि काय वाजलं. असं वाजवा की लोक आनंदित झाली पाहिजेत. आपण आनंदी होऊन उपयोग नाही. धन्यवाद डीजे. आता इथून पुढची गाणी तुम्हाला चांगली चांगली ऐकायला मिळतील, कारण MM अकॉस्टिक म्हटल्यानंतर साऊंडची क्वालिटी आणि क्लिअरिटी याचा नाद करायचा नाही. नाद खुळा म्हटल्यानंतर MM अकॉस्टिक आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. सालाबाद प्रमाणे यंदा देखील एक भव्य दिव्य असं आयोजन. पहिली 2 पर्व आपण सनलाईट मध्ये ही स्पर्धा संपन्न केली, परंतु या पर्वामध्ये काहीतरी वेगळं, सनलाईट टू फ्लड लाईट ही स्पर्धा आयोजित केली जाते. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. शेखर रायकर हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय शेखर रायकर यांनी. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू इथे खेळला जातोय. बघा सर, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं ना तर इथे झहीर खान आहेत, वयाची 40 ही उलटलेला खेळाडू आहे, परंतु टो क्रशिंग यॉर्कर, यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. तुम्हाला कळलंच असेल. काय सांगाल या गोलंदाजीबद्दल? प्रचंड अनुभव, सातत्याचा सराव, त्यानंतर अचूक टप्प्यावरती आपण पाहतोय ज्या चेंडूचं प्रत्युत्तर फलंदाजाकडे फार कमी प्रमाणामध्ये असतं त्या चेंडूचा सारखा वापर केला जातोय वारंवार. मात्र यॉर्कर चेंडू, कारण गोलंदाजाला देखील माहिती आहे प्रचंड अनुभव खेळाडूकडे, इथे जर रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. एक दीर्घ अनुभवी खेळाडू आहे, आपल्या खांद्यावरती संघाची बरीचशी जबाबदारी ओळखत मात्र वारंवार यॉर्कर चेंडूचा वापर. पुन्हा एकदा एक चांगला यॉर्कर पाहायला मिळाला, एक सिंगल, याच एकेरी दुहेरी धावा. धावपलकाचा जो वाढलेला वेग होता यापूर्वी, तो मात्र धावपलकाचा वेग कुठेतरी कमी मैदानाच्या आतमध्ये होतोय. नक्कीच आपण पाहिलं तर या षटकामध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते. एका बाजूला झहीर खान महाराष्ट्र पोलीस VVIP स्क्वॉड मध्ये आहेत, तर दुसऱ्या बाजूला वायडिश लॉंग ऑफ मध्ये सागर शेडगे देखील आपण पाहिलं तर पोलीस दलात कार्यरत आहेत. ते देखील एका मोठ्या हुद्द्यावरती आहेत. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रामुख्याने पोलीस दलात कार्यरत असणारे खेळाडू देखील खेळाचा आनंद घेतात आणि तोच आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. जी धावगती 12 धावा प्रत्येक षटकामध्ये होत्या ना, ती धावगती कुठेतरी कमी झाली आणि त्याचं श्रेय इथे झहीर खान यांना द्यावं लागेल. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या तरी एक बिग विकेट इथे प्राप्त केली जाते. अविनाश रामगुडे सारखा एक सेट बॅटर, मिस्टर नॉट आउट, मिस्टर चेसेबल तिथे बाद करण्यामध्ये झहीर खान यांना यश मिळतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. सर, इथून पुढचा प्रवास म्हणजे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये ही धावगती जी 10 वरती आली आहे ती कदाचित वाढू शकते की कमी होऊ शकते. तुमचा अंदाज इथून पुढच्या प्रवासामध्ये कसा असेल? ना ज्या प्रकारची गोलंदाजी जी आता 4थ्या षटकामध्ये झाली, ज्या फलंदाजाला अविनाश रामगुडे, ज्या फलंदाजा मात्र या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नक्कीच घोषित झालं, तो फलंदाज आपण पाहिले ते बाद केला गेला. ज्या प्रकारची गोलंदाजी नक्की आता झहीर खान यांनी केली, अनुभवाचा चांगला वापर केला, अनुभवाची ताकद दाखवत मात्र फलंदाजानं रोखलं, तर त्याच प्रकारची गोलंदाजी इथून पुढे अपेक्षित असणार आहे. आता पाहायचं संघाचा संघ नाही कोणाच्या खांद्यावरती जबाबदार देणार आहे, कारण कुणालला आपण पाहिलं, कुणालने यापूर्वी 2 षटकं टाकलीत, आतापर्यंत चांगलं गोलंदाजी चेतनने देखील केली, बराचसा आक्रमक तो देखील ठरला, परंतु झहीर खान यांनी केलेली गोलंदाजी आता रिपीट गोलंदाज इथे पाहायला मिळत नाहीये. नवीन गोलंदाजाचा वापर केला, अशोक गायकवाडवरती विश्वास दाखवला. माझ्या मते झहीर खान यांचा पुन्हा वापर केला जाईल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली त्यामुळे त्यासाठी आपण पाहतो अशोकचा वापर जो 5व्या षटकासाठी केला. हा, नक्कीच आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहे अशोक गायकवाड. प्रामुख्याने टेनिस बॉल खेळण्या अगोदर ती लेदर बॉल वरती फार मोठं या मैदानामध्ये देखील आपण त्यांना खेळताना पाहिलं. लेदर बॉलचे फार मोठे चाहते आहेत असं देखील आपण म्हणू शकतो आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय, उजव्या यष्टीच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. टप्पा पडल्यानंतर घेतलेला स्विंग आणि पहिला चेंडू डॉट. अशोक गायकवाड इथे गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 41. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजासमोर बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत, कारण की चेंडू पडला, बाहेरच्या बाजूला गेला, फलंदाजाने मात्र आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बीट झाले. बरेचसे प्रश्नचिन्ह नक्कीच आता फलंदाजासमोर उभे राहिले असतील. गोलंदाज पुन्हा आता पुढचा चेंडू घेऊन तयार. हा चेंडू
हा चेंडू देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर काहीसा हलकासा काटा बदलतोय. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी. म्हणजे एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की तो बॅटर त्या चेंडूवरती जर का इथे स्तब्धपणे उभा राहत असेल, त्याला तो चेंडू खेळता येत नसेल, तर गोलंदाज त्याच टप्प्यावरती आणि तशीच गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. संघाच्या संघनायकाचं मात्र कौतुक असेल, ज्या प्रकारे मात्र पहिल्या धावाच्या सुरुवातीला आक्रमण झालं, युवा गोलंदाजांवरती प्रचंड मोठे हल्ले केले गेले. परंतु धावफलक तर रोखायचा कमी धावसंख्येवरती जर विरोधी संघाला रोखायचं असेल, तर आपल्याकडे अनुभव जो आहे तो अनुभव देखील योग्य वेळी वापरलाय. ज्यावेळेस माझा धावफलकाला बराचसा वेग प्राप्त झाला होता, तो वेग रोखण्यासाठी अनुभवाचा एक नक्कीच चांगला वापर केला आणि आपण पाहतो अशोक गायकवाड यांच्यावरती दिलेली जबाबदारी, ती जबाबदारी ते नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने पार पाडतायत. हा नक्कीच आपण पाहतोय 5वं षटक आहे. सेकंड लास्ट ओव्हर आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर अशोक गायकवाड इथे अनुभव पणाला लावतायत. यष्ट्यांच्या मागे सागर शेडगे आहेत आणि ही जोडी जी आहे ना, जी मैदानामध्ये गोलंदाजी करते, यष्टीरक्षण करते, ही प्रामुख्याने एकत्रित खेळणारे हे खेळाडू आहेत. अप्पर इंदिरानगर भागामध्ये जर आपण पाहिलं तर अशा खेळाडूंचा फार मोठा भरणा आहे आणि सातत्याने एकाच टीममध्ये खेळणारे खेळाडू आहेत. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे अशोक गायकवाड यांनी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता तयार झालेत. हा चेंडू मात्र ऑन साइडला मिड विकेट मध्ये पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. हा चेंडू स्लॉट मध्ये त्याला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. तो आणि फार वेळानंतर मोठा फटका आलाय 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. सिंगल प्राप्त केली जाईल. या एका धावेनंतर धावसंख्येमध्ये जी वाढ होते, 5 षटकांचा खेळ इथे जवळपास संपुष्टात आहे आणि पुन्हा एकदा आपण जर रनरेटकडे विचार केला तर 10ची सरासरी 5 षटकांमध्ये आतापर्यंत गाठली जाते. त्यापेक्षा देखील कमी आहे कारण 49 धावा झाल्यात. अंतिम षटक आणि पुन्हा एकदा नो डाऊट इथे झहीर खान यांना आमंत्रित केलं जात आहे. बघा सुरुवातीचे 3 षटकं 11ची सरासरी जवळपास 12 धावेंची सरासरी होती. 36 धावा होत्या. परंतु त्यानंतर जो अनुभव इथे गोलंदाजांमध्ये पाहायला मिळाला, एका बाजूने झहीर खान यांनी केलेलं अप्रतिम अशी गोलंदाजीचं प्रदर्शन, 5 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड यांनी देखील अप्रतिम अशी गोलंदाजी 8 धावा खर्च केल्या. त्यामुळे धावसंख्येला इथे अंकुश लावण्याचं काम केलं जात आहे. आता अंतिम षटक पुन्हा एकदा झहीर खान, इथे धावा कमी केल्या जातील का इथून पुढचा प्रवास? एका बाजूला शेखर रायकर तर दुसऱ्या बाजूला किरण पोकळे, बिग रन मशीन इथे मैदानामध्ये आहेत. प्रहार केला जाईल. गोलंदाजच्या मार्कवरती तयार झालाय. शेवटचा षटक. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. तिथे पंचांचं बोट आकाशाकडे. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि त्याचमुळे शरीराचा वेध घेतला असं पंचांनी इथे ते अपील उचलून धरलं. लेग बिफोर द विकेटसाठी जो हलकासा अपील करण्यात आला आणि तो अपील इथे उचलण्यात येतोय. पंचांनी निर्णय तर कळवलाय की बॅटर इथे लेग बिफोर द विकेटचा शिकार आहे, परंतु बॅटरने देखील जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर केला. टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना इथे आपल्यापर्यंत तो निर्णय दिला जाईल आणि काय असेल या बॉलची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. tenniscricket.in ची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आपल्याला या चेंडूची संपूर्ण कहाणी स्पष्टपणे आपल्यापर्यंत घेऊन येतील. मुख्य स्क्रीनवरती देखील आपल्याला तो ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक गोळावू नका. जो निर्णय आपल्यापर्यंत येईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. तिसरे पंच आपल्यापर्यंत तो निर्णय घेऊन येतील. यानंतरच्या मॅचचा टॉस जो आपण या इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे, एका बाजूला पाहायला मिळतील आलमभाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये सचिन बेंगडे स्पोर्ट्स फाउंडेशन. या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होईल. कॅप्टन्सला विनंती आहे दोन्ही टीमचे टॉससाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. सन्माननीय विश्वजी खंडागळे मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस जो आपण या ठिकाणी संपन्न करणार. दोन्ही टीमचे कॅप्टन सचिन बेंगडे स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी संघाचा संघनायक आणि आलमभाई पठाण स्पोर्ट्स फाउंडेशन टीमचा संघनायक टॉस साठी यायचा मित्रांनो. चला आपण इथे तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय येतोय. नॉट आउट. रिव्ह्यू सक्सेसफुल. परंतु पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट आहे. धावसंख्या 49 तर झाली आहे. पुन्हा एकदा शेखर रायकर इथे स्ट्राईकला सज्ज असतील. पहिला चेंडू तर डॉट आहे.
हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा. वाह, काय चेंडू हाताळला. आणि त्या दरम्यान विकेटचं पतन. शेखर रायकर जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 बॅक. आपल्या बरोबर जोडले जात आहेत नवनाथ आणि श्रीकांत खुणे. आपल्याला विनंती असेल आणि मान्यवरांना देखील विनंती असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आजच्या दिवसातील या सुपर 8 मधील चौथ्या मॅचला जी सुरुवात होईल त्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करायचा आहे. सर, आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये. आतापर्यंत झहीर खान यांनी या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये केलेली अप्रतिम गोलंदाजी. काय सांगाल, 49 झाल्यात, 4 चेंडूंमध्ये किती धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि काय टार्गेट इथे निलेश धमिष्ठे प्रतिष्ठाने इथे पूर्ण करेल? आतापर्यंत चांगल्या रीतीने रोखलंय, फक्त रोखलं नाही तर फलंदाजाच्या हातामध्ये बेड्या ठोकल्यात, पायामध्ये साखळ दंड ठोकलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असताना, नक्कीच क्रिकेटची एक सुंदर सेवा गोलंदाज करताना आपण पाहतोय. परंतु दरम्यानचा चेंडू इष्ट्यांच्या आपण पाहतोय नक्कीच दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु जास्तीची दिशा भरकटली. त्यानंतर यष्ट्या डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर असणारा हा चेंडू जो मुख्य पंचांनी वाईट बॉल घोषित केला. अवंतर धावेने सांघिक अर्धशतक जे संघाचं पूर्ण होईल. 50 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये या पूर्वीच्या 13 धावा 14 धावा ज्या खर्च झालेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पायावरती असताना हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये तिथे चेंडू फील्ड केला जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक तिथे थोडासा खराब कामगिरी करताना पाहायला मिळाला. आतापर्यंत गोलंदाजाचं कौतुक झालं, परंतु त्या कौतुक क्षेत्ररक्षकाला थोडंसं आवडलं नसावं. त्यानंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती ना त्या ठिकाणी जास्तीची धाव अर्थात 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये मिळतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 पार होते. निलेश धमिष्ठे प्रतिष्ठान या संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेवटचे 3 चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक आहेत. आणि स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम इजगे. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक तिथे वेगात येऊन चेंडू अडवतील, फील्ड करतील, फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. बघा, यॉर्कर चेंडूवरती प्रहार करणं किती अवघड आहे. जे विस्फोटक बॅटर आहेत त्यांच्या देखील बॅटमधून म्हणावा तसा चेंडू इथे ट्रॅव्हल होत नाहीये. आणि झहीर खान याच गोलंदाजीसाठी ओळखले जातात. वाईड यॉर्कर, यॉर्कर स्पेशलिस्ट, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून झहीर खान यांची एक ओळख आहे. काय गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, अविश्वसनीय गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने रोखायचंय आणि कशा प्रकारे इथे धावा थांबवायच्या आहेत हे अचूक गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही शेवटचे 2 चेंडू 54 झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या हाताने मारा केला यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न सुंदर आहेत. एका हाताने मात्र एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला आणि तिथे फलंदाज करतोय क्रिकेट मधली आत्महत्या. धावबादच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. धक्का क्रमांक 4. तिथे चेक करण्याची परमिशन मागतायत. तो रिव्ह्यू आहे, ते मागू शकतात. ते डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. येस, कीप रोलिंग, रोलिंग, मेक माय ओरिजिनल डिसिजन. इथे सेफ आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. आणि आता बॅटर कोण बाद आहे ते पण चेक करायचं आहे. तिसरे पंच आपल्याला इथे मुख्य पंचांकडून देखील विनंती केली जाते की कुठला बॅटर इथे बाद आहे, कारण दोन्ही बॅटर 2 बॅटर पैकी कुठला बॅटर इथे बाद असेल याची देखील आपण पडताळणी करा. दोन्ही रिव्ह्यू तुम्हाला एकदाच द्यायचे आहेत. एक बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे तर एक पंचांचा देखील रिव्ह्यू आहे. किरण पोकळे बाद आहेत की शुभम इजगे बाद आहेत, धावा इथे चौकार आहे की नाही, सेफ आहेत की नाही हे देखील पडताळलं जाईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय. तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतायत.
दीपकजी पेळगावकर सर आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत असताना पाहायला मिळतील. जो टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल. पुढील मॅचचा टॉस संपन्न केला जाईल. इथे बाउंड्री सेफ आहे आणि शुभम इजगे इथे बाद असतील याचा अर्थ किरण पोकळे आपल्याला स्ट्राईकला जावं लागेल. किरण पोकळे आपल्याला स्ट्राईकला जावं लागेल. शुभम इजगे इथे बाद आहेत. आत्ताची एकच धाव, धावसंख्येत 1 ने वाढ आणि ती धावसंख्या होती ती 55. 55. नवीन फलंदाज आता जो शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. अतुल आपण पाहतो नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन स्ट्राईक किरण. शेवटच्या बॉलवरती पाहायचं आता किती धावा मैदानाच्या आतमध्ये किरण घेऊ शकेल. 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकाची जी गती होती ती मात्र शेवटच्या 3 षटकामध्ये गोलंदाजाने संपूर्णपणे कमी केली. गोलंदाजाने मात्र धावफलकाला अगदी कात्री लावली, धावफलकाला सुरंग लावला आणि धावफलकाची गती मात्र थांबवली. 1.5 धावा खर्च केल्यात. आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल देखील यॉर्कर होता. जमिनीला समांतर स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये दुसरा धावेचा प्रयत्न किरणने जागा सोडली आणि शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तिथे धावबाद असेल. पहिला डाव संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना निलेश दादा धमिष्टे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने बनवल्यात त्या 56 धावा जिंकण्यासाठी 57 धाव्यांचं टार्गेट जे मात्र आता ठेवलं जाईल. समोर आपण पाहतोय ओव्ही 11 या संघासमोर संपूर्ण संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर येईल याची नोंद घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना सुद्धा संघ मैदानाच्या आतमध्ये एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये जाईल. टॉस आपण या ठिकाणी करतोय. शैलेश सर आपल्या समोर टॉस बॉक्स कक्षामध्ये जोडले जातात. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस मी विश्वासजी खंडागळे साहेबांना विनंती करेल. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. एका बाजूला मुळशीचे सुपरस्टार खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला वारजे इथून आलेली टीम देखील आपल्या बरोबर जोडली जाईल आणि विश्वासजी खंडागळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा प्रथमतः मान्यवरांकडून दिल्या जात आहेत आणि हे अनोखं नाणं या स्पर्धेदरम्यानचं MM ॲकॉस्टिक आणि त्याचबरोबर मॉर्टर ट्रॉफी. कॉल कोणाचा असेल? यस, नवनाथ यांचा कॉल असेल. मॉर्टर असा कॉल आणि MM ॲकॉस्टिक. टॉस जिंकलाय वारजे संघाने. अलमभाई पठाण या संघाने टॉस जिंकलाय. श्रीकांत खोणे सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा अनुभव तर तुमच्या संपूर्ण टीमला आहे. त्यातून टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. निर्णय मागचं कारण काय? फ्लड लाईट आहे आणि ड्यू फॅक्टर थोडासा पडू शकतो. त्यासाठी बघू, सुरुवातीला क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि जितकं लवकर होईल तेवढं चेस करण्याचा प्रयत्न करू. लीग मध्ये आपली चांगली कामगिरी झाली आहे. संघाने चांगली कामगिरी करत असताना स्वतः देखील चांगली बॅटिंग देखील केली आहे. संघ सहकार्याने देखील चांगली बॅटिंग बॉलिंग केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. परंतु आता ही नॉकआउटची स्टेज आहे. इथे सुपर 8च्या मॅचेस आहेत. इथून पुढचा प्रवास वेगळा असेल. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदवान आहे. त्यांच्या विरोधात काय टार्गेट असेल? किती धावा कमीत कमी मध्ये रोखल्या जातील? अगदीच आमच्या पूर्ण डगआउटमध्ये तर एकदम चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. त्यामुळे सगळेजण चांगला गेम करण्याचा प्रयत्न करतील आणि आय एम शुअर की सगळेजण चांगला गेम करतील. एक आम्ही 55 ते 60 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नियोजन आयोजन याबद्दल काय सांगाल? मॉर्टर ट्रॉफीचं सालाबाद प्रमाणे यंदा देखील केलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन आयोजनाबद्दल सांगायचं झालं तर रोहन भाऊ चौगले जे आमचे अगदी जवळचे मित्र आहेत, जे याच्या आधी जे 2 पर्व झाले ते वन डे पर्व होतं, पण काही कारणास्तव त्यांनी सांगितलं की पुण्यातल्या प्लेयर्सला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी ह्या लोकल हाफ आणि क्वालिफायरच्या मॅचेस ठेवलेले आहेत आणि 1 मॅन शो आहे. अशी पुण्यातली एकमेव अशी टुर्नामेंट असेल जो फक्त एकटा ऑर्गनाईज करतो आणि एकटा स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण स्वखर्चाने करतो. अगदीच हेड्स ऑफ आहे रोहनला आणि ही अशी टुर्नामेंट कंटिन्यू चालत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो.
नक्कीच तुमच्या शुभेच्छा आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. मी नवनाथ यांच्याकडे येईल. नाथांचे नाथ नवनाथ मुळशीचा सुपरस्टार खेळाडू आहे. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव देखील आहे. टॉस गमावलाय. जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण की सकाळी दिवसभरातल्या मॅचेस बघितल्या तर जो टॉस जिंकतोय तो बॅटिंग करतोय. पण आम्ही पण थोडं ठीक आहे, टॉस हारलो म्हणून आम्ही पण काय एवढं हे काय ना काय आम्ही चांगले बॅटिंग करून कमीत कमी 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्याकडे बॉलिंग अटॅक थोडा जरा म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे की आम्ही आमचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करून त्यांना म्हणजे पराभव हारजीत होत राहते, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, 100% करू. आणि तसे टीम म्हणले आलमभाई पठाण, मी पण त्याच टीममधनं खेळत आलेलो आहे. पण आता हा प्लॅटफॉर्म थोडासा वेगळा आहे, त्यामुळे मी स्वतःची टीम उतरवली आणि मी प्लेयर गोळा करून या टुर्नामेंटमध्ये एक प्लेयर म्हणून मी खेळत आलेलो आहे. नक्कीच विचारायच्या अगोदर ते तर तुम्ही भरपूर काहीशी उत्तरं दिलीत की कशा प्रकारे तुम्ही संघाची बांधणी केली, काय केलं आणि कशी रणनीती असेल. 60 ते 65 धावांपर्यंत तुम्ही देखील मजल मारून त्या रोखण्याचं काम कराल. परंतु हे नियोजन आयोजन कसं वाटतंय रोहन चौगुलेंचं आणि अकॉस्टिक आयोजित ही मॉर्टर ट्रॉफी याबद्दल तुम्ही काय सांगाल? रोहनदादाचं कौतुक करणं म्हणजे कौतुक कमी, जेवढं करण तेवढं कमीच आहे. एवढ्या लोकल प्लेअरला एवढी मोठी संधी म्हणजे ही पुण्यातल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकल प्लेअरला लयच मोठा हा वर्ल्ड कप सारखेच टुर्नामेंट आहे ही. आणि माझं तर म्हणणे आहे की ही नक्कीच जेवढे ऑल इंडिया रतनबुवा सुप्रीमो वगैरे होती, त्यामध्ये या ट्रॉफीचं पुढच्या येत्या काळात 100% नाव होणार, हा माझा शब्द आहे. आणि रोहनदादा मित्र परिवार हे 100% त्याची पूर्ण काळजी घेईल आणि आम्ही पण त्यामध्ये सहभाग होऊन त्या स्पर्धेत पूर्ण सहभाग घेईल. नक्कीच पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण देखील 2 शब्दामध्ये आपण देखील शुभेच्छा. मला वाटतं ते काहीसे लास्ट आहेत. परंतु पुढील मॅचचा टॉस इथे आलमबाई पठाण संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर पाहूया त्यांचा तो निर्णय योग्य ठरतोय की अयोग्य. परंतु प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक टीमने भरभरून रोहन चौगुले अकॉस्टिक मॉर्टर ट्रॉफीचं जे कौतुक केलंय त्याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. बघा आपण ही जी ट्रॉफी आयोजित केली आहे ना, प्रामुख्याने या ट्रॉफीचं आयोजन नियोजन या स्थानिक खेळाडूंसाठी इथे केलेलं आहे. स्थानिक खेळाडूंनी जो परफॉर्मन्स या मैदानामध्ये केला. बघा मी एक छोटासा किस्सा मॅच सुरू होण्याअगोदर ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. काल या स्पर्धेचं ज्यावेळेस लाईट्स जे लावण्यात आले, लाईट्सचं जे काम चालू होतं, त्यावेळेस रोहन चौगुले यांच्याकडे जी मी विनंती केली की एवढा जो खटाटोप केला, एवढ्या ज्या लाईट्स, एवढी जी स्पर्धा आयोजित केली, तर त्यांनी फक्त एका शब्दामध्ये उत्तर दिलं की मला फक्त पुण्यातल्या खेळाडूंना एवढी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आहे. खऱ्या अर्थाने माझा हाच प्रयत्न आहे. माझा खुल्या गटातील, ओपन गटातील खेळाडूंकडे एवढे लक्ष नाही आहे, जेवढं स्थानिक खेळाडूंकडे लक्ष आहे. आणि त्यांच्यासाठी ही मी प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा आयोजित करेल आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता करणार नाही आहे. रोहन चौगुले, आपल्या या कार्यासाठी हॅट्स ऑफ आहे आणि तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी देखील आमची जेवढी मदत लागेल तेवढी मदत आम्ही करायला तयार आहोत. पुढच्या इनिंगकडे आपण लगेचच वेळ खर्च न करता वळतोय आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जात आहेत मनीष पाटील सर आणि विनोद चोरगे सर. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद शैलेशजी निमुंगणे, धन्यवाद तुषारजी गवारे. चेस आहे तो म्हणजेच 57चा. स्ट्रायकरला फलंदाज रियाज. चांगला बॉल बॅकफ्लिपला खाली घेतला, मिड ऑफ आय सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? तर नाही होत आहे. पहिला बॉल येतोय डॉट OV11 या संघाकडून. रियाज पटेल स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला अशोक गायकवाड, बॉलिंग ट्रॅकवर खालिद शेख. पहिला बॉल डॉट या दुसऱ्या डावातला. या डॉट बॉलने झालेली सुरुवात आपण पाहिली, पण अगदी पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, डाव जसा गडगडला तसा मात्र OV11ला मात्र आता ही संधी आहे, पण त्या संधीचं सोनं मात्र OV11 कशा प्रकारे करणार? गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन परत एकदा. यावेळेस मात्र मिड ऑन मध्ये चेंडू खेळून काढला, एक सिंगल धाव आणि धाव फलकाचा श्री गणेश इथे केला गेलाय. एक चॅलेंज स्वीकारलेलं आहे खालिदने की मला इकॉनॉमिकलच राहायचंय, मला फलंदाजाला हात खुले करू द्यायचे नाहीये. त्याच ब्लॉकआउट वर तो अटॅक करतोय, परफेक्ट बॉल पिच करतोय फलंदाज
पोटतिडकीनं प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यांसाठी. रियाज लाखेल देखील अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखलं जातं, पण त्यांना थांबवून ठेवण्याचं काम, जखडून ठेवण्याचं काम, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम खालीद करतायत. ओ यावेळेस ऑकवर्ड बॉडी बॅलन्स, ऑकवर्ड स्ट्रोक सिलेक्शन, अपील अँड गिवन. दादाची दादागिरी आज नाही चालली. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर दादा बॅक टू डगआउट. अप्रतिम गोलंदाजी इथे खालीची आपण पाहिली. दादा गायकवाड सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र चेंडूने अगदी स्वप्नामध्ये देखील विचार करणार नाही दादा की टप्पा पडल्यानंतर चेंडू इतका झपकन अंगावर येईल. टप्पा पडल्यानंतर जो चेंडू अंगावर आला तो चेंडू मात्र दादाला शिंगावर घेणं सोडा, हा डिफेन्स करणं देखील अवघड झालं. फलंदाजी इथे मात्र बाद झाला. मोठी विकेट इथे गमावली ओव्ही 11 संघाने. मोठी विकेट आहे आणि खरं तर खालीदची ती कामगिरी उच्च स्तराची पाहायला मिळाली, कारण हा लेग कटर होता. बॉल त्याने पिच केला होता लेग स्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर बॉल टर्न होऊन बॉलच्या रिपकेजवर अटॅक करताना पाहायला मिळाला खालीद दादाच्या. आणि त्यामुळेच मात्र क्लोज टू द बॉडी स्ट्रोक खेळताना तो एक ऑकवर्ड बॉडी बॅलन्स, ऑकवर्ड स्ट्रोक सिलेक्शन दादाचं. त्याच मी ध्यानीमनी नसताना बॉल बॅटशी संपर्क केला आणि विकेट किपरच्या हातात जाऊन विसवला. धक्का पहिला बसला, तो म्हणजे ओव्ही 11ला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत खालीदची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत सौरभ दळवी, बारामतीचा सुपरस्टार. स्ट्रायकर एंडला सौरभ. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर खालीद. सौरभ आल्या आल्या पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर, मोठा तडाखा, षटकार. उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहे, स्ट्रायकर बॅटर आहे. तो 3ऱ्या क्रमांकावर आलाय, पण तरी देखील त्याचा क्रमांक 3रा असला पण या डावाला खऱ्या अर्थाने सुरुवात तो देतोय. हा षटकार खेचून दडपण वाढवलं होतं खालीदने. पहिल्या 3 चेंडूंवर फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली होती. विकेट त्यांनी मिळवली होती दादाची, पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर सौरभ दळवी यांनी हवाई सफर घडवली चेंडूला आणि बॉलला लॉंग ऑन क्लिअर करताना सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या पोहोचते ओव्ही 11ची 7 धावा, 1 गडी बाद. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, मोका होता मोठा फटका खेळण्याचा. चुकला फलंदाज सौरभ दळवी, निराशा त्याच्या चेहऱ्यावर दिसते. दरम्यान येतोय डॉट बॉल. धावसंख्या थांबले 7 वर. ती सौरभ साठी हा ताटामध्ये सजवून दिलेला चेंडू होता. पहिला जो अगदी समोर आलेला चेंडू सुंदर फटका खेळला, हा बराचसा सोपा होता. सौरभला मात्र हा चेंडू बाहेर घालवता आले. खालीदची मात्र सुंदर गोलंदाजी. ती एक षटकार जरी ओव्हर मध्ये आला असेल, खालीद देखील एक चांगलं कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला. पॉइंट लेग दरम्यान चेंडू फरार, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. मॅकॉस्टिक. प्रत्येक खेळाडूला आपण तीच चर्चा करताना पाहिलेलं आहे की या अगोदर आपण फक्त गाणं ऐकलं होतं वन साइड हिरो, पण या ठिकाणी वन साइड हिरो कोण आहे तर फक्त रोहनजी चौगुले. म्हणजे त्यांनी एक हाती ही संकल्पना पुढे आणली. एका दिवसामध्ये ती स्पर्धा आपण मागच्या पर्वापर्यंत पाहिली. या पर्वामध्ये आपण 6 दिवसांचा थरार पाहतोय. ज्या वेळेला आपण एक मोठं नियोजन हाती घेतो, मॅन पॉवर आवश्यक आहे आणि या सर्व सदस्यांनी जी साथ दिलेली आहे रोहन चौगुले यांना, त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा सप्त तारांकित होते आणि आपण 5व्या दिवसामध्ये म्हणजेच रजनी क्रिकेटचा आनंद घेतोय. आणि उद्या ऑल इंडिया ओपन हाफ सुद्धा या स्पर्धेनिमित्त पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 11, 1 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 30 चेंडू 46 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय सुरेश क्षीरसागर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, गली, बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत स्वराज पोकळे, सूरज पोकळे, सुरेश क्षीरसागर हा खेळाडू आता आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर रियाज पटेल आणि सुरेश क्षीरसागर हे खेळाडू पाहिले सर,
एका टीम मध्ये अनेक वेळा खेळलेले डगआउट शेअर केलंय आणि आता एकमेकाच्या विरुद्ध आहेत आमने सामने. हीच मजा आहे क्रिकेटची. क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर मैत्री जपायची असते, पण मैदानाच्या आतमध्ये आपण एकमेकांचे प्रतिद्वंद्वी असतो. आणि यावेळेस स्विच मध्ये होता बॉल. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल जाईल मिड ऑन लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. वजनदार षटकार 6 धावा. ये सारी बाजी को जीतना जिसे आता है डीजे ने वाजवलं सुंदर गाणं आपण पाहिलं. आयुष्यामध्ये नेहमीच आपण पाहतो अगोदर हार ही मनामध्ये होते नंतर रणामध्ये होते. त्यामुळे मनामध्ये जिंकायचा विचार करा. ते रणामध्ये जिंकणं बरंच सोपं होऊन जाईल. इथे परत एकदा रियाज पटेल बँग ऑन फायर. चेंडू मैदानाच्या बाहेर. बघा पंचाचा निर्णयाची वाट मात्र पाहिली जाते. तर खेळ ज्या खेळासाठी त्याला पहिल्या क्रमांकावर पाठवलं होतं. धावसंख्या पोहोचते 23. एक गडी बाद. ओव्ही 11 जरी दादाबाद झालेत, पण आपल्या संघाची बाजू भक्कमपणे पकडून ठेवलेली आहे सौरभ दवळी आणि रियाज पटेल या दोन फलंदाजांनी. क्रॉस बॅटेड पिकअप स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे. रियाज सांभाळतोय आपल्या संघाचं खूप चांगलं कामकाज. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. आजच्या दिवसातली षटकारांची तिकडी पूर्ण करतोय रियाज पटेल. विनोद काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये रियाजचा. लगातार 3 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड एज गलीमध्ये बॉल सर्कलच्या आतमध्ये वेगानं ते एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या 30. एक गडी बाद. बराचसा सामना रियाज पटेलने मात्र मोकळा करून दिलाय ओव्ही 11 संघासाठी. सामना अगदी आता 25 चेंडू 27 धावांवरती पोहोचला म्हणजे सोपा सामना झालाय. पण इथे आता गोलंदाजांना मात्र कंबर कसावी लागेल. अगदी तिकट मारा मैदानामध्ये करणं गरजेचं असेल. सुरेश क्षीरसागर मात्र त्याच गोलंदाजासाठी ओळखला जातो. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. जीवनदान मिळतंय फलंदाजाला. जखमेवर मीठ चोळलं जाते. विकेटचा शोध घ्यायचाच होता, तो घेतला सुद्धा होता, पण नो बॉल असल्यामुळे तो झेल काय पूर्ण होत नाहीये. दरम्यान तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. आपण पाहूया ओव्हरस्टेप झालेत की नाही. बॉलिंग टीम रेफरल. बॉलिंग टीमने घेतलेला रेफलर आता महत्वाचा ठरेल. इथे सुरेश क्षीरसागरला यश मिळतंय का इथे रियाज पटेलला जीवदान मिळतंय हे फार महत्वाचं असेल. हे बॅटल मात्र रंगलं गेलंय. अनेक वेळा एकमेकांसोबत डगआउट शेअर केले, पण आज एकमेकांसमोर उभे आहेत. एकमेकाला अनेक कमतरता माहिती आहे, स्ट्रॉंग झोन माहिती आहे, पण इथे रियाजने मात्र 3 षटकार जबरदस्त खेळलेत या ओव्हरमध्ये. पंचांचं मात्र देखरेख सुरू आहे आणि पाहिलं जाईल तिसरे पंच निर्णय काय देत आहेत. हा निर्णय मात्र दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. एक संघाला आपण 2 रिव्ह्यूज दिलेले आहेत आणि त्यासमोर आता त्याचाच वापर करताना तो बॉलर ओव्हरस्टेप झाला आहे का त्यासाठी आपण रेफरल घेतलेला आहे. टीम थोडीशी अडचणीत पोहोचलेली आहे. खर तर निलेश धमिष्ठ 11 संघाकडून पहिल्या डावामध्ये तितकी फलंदाजी चांगली झाली नाही. मागच्या 2 सामन्यांचा आढावा घेतला तर त्यासमोर आता गोलंदाजांवरच ते दडपण स्पष्टपणे दिसते आणि त्यातल्या त्यात रियाज आणि सौरभ ची ती स्फोटक फलंदाजी खूप महत्वाची भूमिका घेते. दरम्यान आपण पंचांकडे वळूया. फेअर बॉल आहे का की नो बॉल आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच परतावं लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल बाय फिल्डिंग साइड. मोठा धक्का हा ओव्ही 11 संघाला असेल.
इथे परत एकदा निलेश दमिष्टे 11 हा संघ परत एकदा मॅच मध्ये येईल का या विकेट नंतर? महत्वाची विकेट होती. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे आणि प्रत्येक वेळी तुमच्याच बाजूने तो खेळ जाईल असं नाहीये. प्रतिस्पर्धी संघ देखील जिंकण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये असतो आणि आता सौरभ दळवीला परतावं लागते. हा धक्का बसते. दुसरा ओव्ही 11 या संघाला 30 धाबा, 2 गडी बाद. गणेश यांनी तो झेल टिपला होता. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि बॅटर पाठवून द्या प्लीज. ओव्ही 11 चला बॅटर पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. अजूनही मोका आहे खरं तर निलेश धमिष्टे 11 या संघाला. ही 2 षटकं जी आहेत ती इकॉनॉमिकल राहिले विनोदजी, तर सामन्यामध्ये रंगत वाढेल, सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. पण हा आत्मविश्वास टिकून ठेवला पाहिजे. तर एका क्षणासाठी जर तुम्ही संधी दिली ओव्ही 11 या संघाला, मग परत येणं कठीण होऊन जाईल. ती संधी मागच्या ओव्हरमध्ये मिळाली. 3 षटकार जे आले तिथे सामना बराचसा खुल्ला झाला होता. पण इथे जी विकेट घेतली सुरेश क्षीरसागरने, निलेश दमिष्टे 11 परत एकदा मॅच मध्ये येताना आपण पाहतोय. निलेश दमिष्टे सर देखील मैदानामध्ये सुंदर समालोचन ते देखील करतात. हॉटेल राजेश प्युअर वेजचे सर्व आणि या टीमचे संघ मालक आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावफलकावरती आता 24 चेंडू शिल्लक आणि 27 धावांचं टार्गेट अजून देखील बाकी असेल. आणि ती जबाबदारी स्वीकारताना गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर. संग्राम येतो. संग्रामने एक चांगला खेळ दिला होता या अगोदर, राईट? त्याचमुळे आता ती भूमिका फलंदाजीची होती, आता भूमिका गोलंदाजीची आहे. आणि संग्रामने नेहमी चांगला खेळ या मैदानात खेळलाय. मी स्वतः पाहिलेला आहे संग्रामला या मैदानात चांगला खेळ देताना. आणि त्याचमुळे आता तोच चांगला खेळ द्यावा लागेल. अपेक्षा तर तीच आहे. आपला टॅलेंट तिकडे दाखवायचा जिकडे खरंच त्याची गरज आहे. पाहूया संग्रामचा टॅलेंट या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय का. निलेश धमिष्टे 11 या संघासाठी क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल केले जात आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय रियाज पटेल जे 20 वर पोहोचलेले आहेत. आकाश मोरे हे नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे ओव्ही 11 या संघाला. 24 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. पंचांच्या डावीकडून सज्ज होत आहेत बॉलर संग्राम पोकळे. फुटवर तितकं जुळलं नाही, बॉलला फॉलो केलं नाही. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ योग्य निवडला होता संग्रामने. पहिला बॉल येतोय डॉट. खूप दूरवरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न रियाज पटेल यांनी केला, पण अगदी संग्रामचा मात्र सुरेख चेंडू होता. खरं तर पाहिलं तर संग्रामसाठी हे मैदान फार लकी आहे. या मैदानामध्ये अनेक वेळा सराव करताना अनेक स्पर्धा गाजवताना आपण संग्रामला पाहिलंय. परत एकदा संग्राम राईट टर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी. यावेळेस रियाज पटेल यांचा फटका फसला. चेंडू हवेत आणि ते दुसरा फलंदाज, तिसरा फलंदाज इथे मात्र बाद होतोय रियाज पटेलच्या स्वरूपात. तू पाहायला मिळते की काय असं होतंय, कारण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंगनी चांगली सुरुवात झाली, नंतरच्या 3 ओव्हर मध्ये डावफल अगदी अडखळला गेला. इथे इथे बॅटिंगनी सुरुवात चांगली झाली, पहिल्या 2 ओव्हर मध्ये धमाका झाला, तिसऱ्या ओव्हर मध्ये संग्राम आला आणि परत एकदा वातावरण बदललंय. तुमचा जय जयकार तेव्हा होतो जेव्हा तुम्ही तुमच्या संघासाठी चांगला खेळ देता. संग्राम यांनी दोन्ही भूमिका खूप चांगल्या निभावलेल्या आहेत. या अगोदर फलंदाजीची भूमिका जशी मी चर्चा केली, जेव्हा संग्राम बॉलिंग मार्कवर आले आणि आता त्यांच्या खात्यात विकेट सुद्धा जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत सागर शेडगे आणि इन फॉर्म बॅटर रियाजला त्यांनी बाद केलेला आहे. त्याचमुळे दोन्हीही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता मजा येईल हा सामना पाहताना. प्रेक्षक सुद्धा सुखावतोय, कारण आता इक्वेशन बदलते. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. पहिल्या 2 फलंदाजांचं मोल टिकवायचं असेल तर मग आता मधल्या फळीतील फलंदाजांना तो चांगला खेळ द्यावा लागेल, कारण सौरभ बाद झालेत आणि त्यामागोमाग रियाज सुद्धा बाद झालेत, ज्यांनी जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली होती. त्याचमुळे आता पाहूया तिसऱ्या क्रमांकावर आलेले फलंदाज सागर शेडगे, 5व्या क्रमांकावर आलेले आकाश मोरे या अगोदर आले होते पण ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. सागर स्ट्रायकर एंडला. हलक्यातने बॉलला पंच केलंय, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, सर्कलच्या बाहेर बॉल पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात नाही, कारण या अगोदर ठेस लागले आणि म्हणूनच आता प्रत्येक पाऊल सावधानीने टाकावं लागेल ओव्ही 11 ला. धावसंख्या 31, 3 गडी बाद जिंकण्यासाठी 21 चेंडू 26 ची गरज. आणि आता पाहिलं तर सागर शेडगे एक अनुभवी खेळाडू आहे, संघातील फार मोठा अनुभव हा सागर शेडगे जवळ आहे. आणि या सिच्युएशन मध्ये काय खेळायचंय
हे सागर शेडगेला माहिती आहे. समोरच्या खेळाडूला घेऊन कसं खेळायचंय हे माहिती आहे. पण एका बाजूला पाहिलं तर युवा जोश संग्राम पोकळेचा मारा मैदानामध्ये अप्रतिम सुरू आहे. आकाश मोरे यावेळेस मात्र हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. थर्ड कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अप्रतिमरित्या पूर्ण झाला. तिसऱ्या धावेसाठी आकाश मोरेने प्रयत्न केला. सागर शेडगेंनी मात्र सांगितलं अवघड धाव आहे, रिस्की धाव आहे, रिस्क आता नको, कारण सामना बराचसा सोपा आहे तो ओवी 11 संघासाठी. संग्रामला या षटकासाठी आणण्याचा निर्णय कॅप्टनचा आतापर्यंत योग्य ठरलेला आहे, कारण त्याने विकेटचा शोध घेतलाय आणि त्यातल्या त्यात इकॉनॉमिकल राहिलेले आहे. प्रत्येकाला वाटत होतं की मागच्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा वेग होता, तर 4 षटकामध्ये हा सामना संपेल की काय. पण क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडायला वेळ लागत नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये संग्राम पोकळे घडवून आणतायत. स्ट्रायकरला फलंदाज आहे तर आकाश बोरे पोहोचले 2 वर. सांघिक धावसंख्या ओव्ही 11 ची 33. ऑन साइडला पुल केलंय, बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नर लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला आणि संग्रामचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धक्क्यांवर धक्के बसतात ओव्ही 11 ला आणि टीम परत येते या सामन्यामध्ये. निलेश धमिष्टे 11. 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 2 प्लेयर डगआउट मधून मैदानाच्या आतमध्ये पोहोचू शकतात या 2 मिनिटांच्या ड्रिंक्स ब्रेक मध्ये. जो कॉन्सेप्ट पूर्ण भारतभर पसंत केला गेलेला आहे. इंडिया कप 2025 ही स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीसाठी tennisticket.in ची पूर्ण टीम घेऊन येणार आहे. वेट फॉर इट. यावर्षी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन इंडिया कप तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता तिसऱ्या षटकातला शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 33, 4 गडी बाद. ऑनफिल्ड अंपायर्स मिनीनाथ सर आपण पाहतोय बॉलर्स एंडला आणि स्ट्रायकर्स एंडला अक्षय निर्मल सर आहेत आणि थर्ड नंबरच्या भूमिकेत आपण दीपक सरांना पाहतोय. जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 24 धावांची गरज. 19 बॉल्स अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर 4 दर्जेदार पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. पण ज्यांनी लोकल हब दरम्यान जे पंचाची भूमिका पार पाडली, अतुल रोंगे सर असतील, त्याचबरोबर आमचे केतनवीर सर, निर्मल सर, या सर्व पंचांना मात्र विसरून चालणार नाही. त्यांनी देखील त्या स्पर्धेमध्ये सुंदर काम या लोकल हब दरम्यान केलं आणि आता लोकल हबच्या टॉप 8 चे सामने मैदानामध्ये आपण पाहतोय. गणेश शिवाळे स्ट्रायकिंग एंड मध्ये आणि गणेश शिवाळे इथे फटका फसला. 5वा फलंदाज जाळ्यामध्ये अडकलाय ओव्ही 11 संघाचा. काय गडबड चालली इथे ओव्ही 11 संघाची. अवस्था तुम्हाला सुधारायची आहे आणि तेच करताना संग्राम पोकळे यांना आपण पाहिलं. खरं तर आपल्या संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम त्यांनी एका षटकातच केलेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा महापूर आला होता, पण त्यानंतर विकेटचा शोध सातत्यानं संग्राम पोकळेनं घेतला आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तो जिवंतपणा आणलेला आहे.
सामना आता दुसऱ्या डावाच्या निम्म्यावर पोहोचलेला आहे. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच कुणाल पवार पोहोचतायत आणि आता नवीन बॉलर कुठला यूज केला जाईल आपण पाहूया. बॉलिंग एंडला फार एंड कडून बॉलर सज्ज होतोय तो म्हणजेच प्रवीण सज्ज होतोय. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. क्रिकेटची ही चुरस आपण पाहतोय, क्रिकेटचं हे द्वंद्व आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ आता आत्मसन्मानाशी जुडलेला आहे. त्याचमुळे प्रत्येकाला मॉर्टर ट्रॉफी जिंकायची आहे. खरं तर क्रिकेटची परंपरा आयोजकांनी जोपासली जी आहे, नॉकआउट स्टेज, जिंकलात तर पुढे, हरलात तर स्पर्धेच्या बाहेर. आणि त्याचमुळे येत्या 2 दिवसांमध्ये आपण तोच फॉर्मॅट पाहणार आहोत, आज सुद्धा आणि उद्या सुद्धा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत्या प्रवीण कराळे आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत सागर शेडगे. नॉन स्ट्रायकर एंडला फ्रेश बॅटर कुणाल पवार. धावसंख्या ओव्ही 11 ची 33 धावा, 5 गडी बाद. मिडियम पेस बॉलर प्रवीण स्टार्ट घेत आहेत पंचांच्या डावीकडून. 11 मिनिटं बाकी तुमच्याकडे 2 षटकांसाठी. बघा या ठिकाणी ती वेळ सुद्धा तुम्हाला सांगितली गेलेली आहे. सुरुवात होते 4थ्या षटकाची. बॉलर आहेत प्रवीण. ऑन साइडला पूल केलाय. 4थ्या षटकाची सुरुवात दमदार केली जाते. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, षटकार आलाय ओव्ही 11 साठी. साधावा. तेव्हा सागर शेडगे विघ्नहर्ता म्हणून मैदानामध्ये येतात. हो, हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. हा चेंडू वेगवान होता. विकेट किपरच्या हातामध्ये विसवला डॉट बॉल. कोणालाच कमी लेखून नाही चालणार. प्रवीण कराळे सुद्धा सांगतात की पहिल्या बॉलवर माझ्याकडून झाली चूक, पण त्या चुकीची दुरुस्ती करणं माझ्याचकडे आहे आणि तीच दुरुस्ती करताना ऑफस्टम्पच्या बाहेरचा लो बाउन्सर त्यांनी हाताळला. दरम्यान येतोय डॉट बॉल. धावसंख्या 39. लेन बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. डीपला एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात नाही. अप टू डेथ बॅटिंग एंडला थ्रो होतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 40. जिंकण्यासाठी 15 चेंडू 17 ची गरज. प्रवीण कराळे हा गोलंदाजी करतोय, पण एष्ट्यांच्या मागे पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. या मॉर्टर ट्रॉफीचे ब्रँड अँबॅसेडर अविनाश रामगुडेंना आपण मागे पाहतोय. अनुभव फार आहे. गोलंदाज समोरनं गोलंदाजी करतोय, पण त्याची दिशा काय असावी आणि दशा काय असावी हे मात्र एष्ट्यांच्या मागून ठरवलं जाते. अनुभव दोन्ही बाजूला आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता. समजू शकला नाहीये कुणालला. आणखी एक डॉट बॉल. काय फाईट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुपर हिट सामना आजच्या दिवसातला हा होईल का असंच कुठेतरी चित्र पाहायला मिळतंय. कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार आलाय, पण पुढच्या 3 बॉलवर अप टू डेट बॉलिंग अटॅक प्रवीण कराळेचा पाहायला मिळतोय. बॉल शिल्लक आहेत 14. जिंकण्यासाठी आवश्यकता 17 ची. 14 चेंडू 17 धावांची गरज. बॉलिंग प्रकार पुन्हा एकदा प्रवीण कराळे. स्ट्रायकर एंडला कुणाल पवार. ठरेल का सुपरस्टार. समोर आहे प्रवीण. हो, यावेळेस ऑनसाइडला खेळलाय जरूर, पण हा कन्व्हिनियंट स्ट्रोक नाहीये. फॉलो थ्रू मध्ये स्वतः बॉलर पोहोचतोय प्रवीण बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या 41. जिंकण्यासाठी 13 चेंडू 16 धावांची गरज. कॅल्क्युलेशन मात्र फार महत्वाचं असेल कुणा या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर, कारण लो स्कोरिंग सामने कधी कधी खूप जड होतात मनीष सर, पण अगदी हाय स्कोरिंग सामन्यामध्ये आपण विजय कसा मिळवायचा यामध्ये बॅटरला माहिती असतं. मोठ्या फक्त बॅट फिरवायचे आहेत, पण इथे कॅल्क्युलेशन नुसार आता मैदानामध्ये पुढे जावं लागेल. फुल टॉस चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दाखवलीये. संघाची दशा बदलतीये. चौकाराने धावफलक पुढे सरकेल. 4 धावा. एम एकॉस्टिक म्हणजे मला हा पहिला समालोचन कक्ष जाणवतोय. म्हणजे पूर्णपणे मी कव्हर झालेलो आहे. बेस टॉप जे आपण म्हणतो ते सर्व व्यवस्थित इक्विप्ड आहेत आणि त्याचमुळे समालोचन करण्याची एक वेगळीच मजा समालोचन कक्षातून मिळते. थँक्स टू मिस्टर रोहनजी चौगुले. एम एकॉस्टिक ब्रँड आहे पुण्याचा. एम एकॉस्टिक. जिंकण्यासाठी लक्ष आहे 12 चेंडू 12 धावा. मॅच इज स्टील ऑन. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहोत मैदान सोडून नाही चालणार. आणि म्हणूनच पुन्हा एकदा अविनाश रामगुडे वापरतायत आपला हुकुमचा एक्का. मिस्टर संग्राम पोकळे. मागच्या षटकात त्यांनी 3 धावा खर्च करताना
3 विकेट्स मिळवल्या होत्या. पुन्हा एकदा रिपिटेशन करावं लागेल मागच्या षटकाचं. 12 चेंडू 12ची गज. स्ट्रायकरला फलंदाज आहेत कुणाल पवार 1 वर पोहोचलेत आणि सागर शेडगे 12 धावांचा खेळ आतापर्यंत देत आहेत. पुन्हा एकदा एक रंगतदार षटक पाहायला मिळेल का संग्राम पोकळेचं. बॅटची लेमन एज, बॉल मागे विकेट किपरच्या दिशेने, थ्रो बॅटिंग एंडला योग्य व्हायला हवा होता. बॉल स्टम्पशी कनेक्ट व्हायला हवा होता, तसं घडत नाहीये. एक धाव मिळते, धावसंख्या 46. 11 चेंडू 11 धावांची गरज. बंटी रायकडकडनं झालेली चूक ही किती महागात पडणार, कारण इथे एक धाव देखील वाचली असती. सागर शेडगे नावाचा फलंदाज देखील बाद झाला असता. ही चूक फार मोठी ठरणार आहे का हे मात्र कळेल, कारण 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आपण पाहतोय. संग्राम पोकळेने मात्र केलेली अप्रतिम गोलंदाजी मागच्या ओव्हरची आपण पाहिली. या ओव्हर मध्ये की चांगली सुरुवात झाली होती. आता समोर असेल सागर शेडगे. त्यावेळी सागर शेडगेच्या बॅट मधनं चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षण मात्र तिथे चेंडूला थांबवेल. एक सिंगल धाव, केवळ सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. जसं मनीष सरांनी सांगितलं, यावर्षी समालोचन कक्ष अगदी पूर्णपणे पॅक आहे. सुंदर वातावरण मात्र निर्माण केलंय. ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खेळाडू व्याकुळ असतात, आतुर असतात, या स्पर्धेमध्ये समालोचक देखील आतुर आहेत या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी. आय मस्ट से तसा तो फील तर येतोच आहे विनोद, आणि त्याचमुळे आता येत्या 2 दिवसांमध्ये तीच मजा आपण लुटणार आहोत, आपण समालोचक सुद्धा. बॉलिंग ट्रॅकवर संग्राम पोकळे ओव्हर द विकेट. ऑन साइडला पूल केलंय, पण नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय अगदी मिडॉनच्या पलीकडे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, थ्रो वेगाचा आहे, पण तोपर्यंत 2 पूर्ण केले. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का? एकही चूक घडणार नाही याची शाश्वती दोन्ही फलंदाज करतायत. त्याचमुळे 2 धावांवर थांबतायत. धावसंख्या 49. 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 9. रिस्क मात्र टाळतायत दोन्ही फलंदाज, कारण 5 फलंदाज बाद झालेत. इथे आणखी एखादी विकेट गेली तर ओव्ही इलेव्हनला थोडंसं अवघड वातावरण होईल, कारण या ओव्हर नंतर एक षटक अजून बाकी आहे. या ओव्हर मध्ये बराचसा सामना मोकळा करायचा प्रयत्न ओव्ही इलेव्हन करताना आपल्याला पाहायला मिळेल. संग्राम फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस, पण अगदी झपकन अंगावर आला होता हा चेंडू. अगदी मध्ये खेळत असताना एक सिंगल धाव येते. अगदी धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. ओव्ही इलेव्हन मात्र विचार करते सिंगल येऊ दे, डबल येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे प्रत्येक चेंडूवरती. ओव्ही इलेव्हनचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा, 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 8 चेंडू 7 ची गरज. संग्राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. इकॉनॉमिकल, मिस्टर इकॉनॉमिकल आपण म्हणू शकतोय संग्राम पोकळेला. जसं प्रदर्शन त्याचं नेहमीच त्याच्या संघासाठी राहिलेलं आहे, या षटकात सुद्धा त्यांनी इकॉनॉमिकलच राहिल्याचा प्रयत्न केलाय. ऑफ कटर आहे, टप्पा पडल्यानंतर आत वळतोय बॉल. संग्रामचं अचूक काम या षटकात सुद्धा पाहायला मिळते. बॉल शिल्लक आहेत 7. आवश्यकता 7 धावांची. तर पाहिलं तर संग्रामने एकतर्फी सामना मात्र पकडून धरलाय. अगदी 11 खेळाडू मैदानामध्ये आहेत, पण संग्रामच्या बॉडी लँग्वेज आणि संग्रामची गोलंदाजी पाहिलं तर संग्रामने मात्र अजून हार मानली नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये होती, या ओव्हरमध्ये अप्रतिम मारा संग्रामने आतापर्यंत केलाय. हो 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 हो, यावेळेस आसमानी टोला, शेर की झलक सबसे अलग. चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. आर वी गोइंग टू सी अ सुपर ओव्हर? 6 चेंडू डॉट येतील का? निर्धाव षटक हाताळलं जाईल का? गोलंदाज कोण येईल पाहूया. अजूनही सामना जिंकण्याची संधी आहे. टीम म्हणजेच टीम निलेश धमिष्टेला. आणि या बाईक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच लोकल हाफला मॅन ऑफ द सिरीजला 1 बाईक, ओपन हाफला मॅन ऑफ द सिरीजला 1 बाईक, आणि ऑल इंडिया आयकॉनला अंतिम लढतीत जो सामनावीर आहे त्याला सुद्धा बाईक आहे, अशी माहिती आयोजन कमिटीच्या वतीने मिळते. 3 बाईक्स आहेत, लक्षात घ्या. ही महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेत अंतिम लढतीत सामनावीराला आपण बाईक देतोय. पंच करण्याचा प्रयत्न, बॉलिंग एंडला थ्रो, धाव होते पूर्ण. सामना जिंकलाय ओव्ही इलेव्हन. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम निलेश धमिष्टे 11. अगदी या मॅच, एक मिनिट,
या मॅच मध्ये पाहिलं तर सागर शेडगेने जी बॅटिंग केली ना, ही बॅटिंग बॅटने नाही डोक्याने केली. अनुभव का असतो तो मात्र सागर शेडगेने दाखवला. शेर की दहाड़ मैदान में सुननी पड़ी है आणि सागर शेडगेने मात्र ओवी 11 संघाला सामना जिंकून दिलाय. ओवी 11 संघाचं कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम निलेश धमिष्ट 11. जबरदस्त खेळ दोन्ही संघांचा आपण पाहिला.